पॉइंट वरती चार्ज आहे प्लस क्यू पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर इथून इथं काय आहे आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. इथून इथं काय आहे हे जरा इकडं काढते. इथं पॉइंट ओ आहे, वरती पॉझिटिव्ह क्यू चार्ज आहे. ओ पासून इकडं पुढं काय गेलं तर आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे किंवा इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याची. त्याला आपण काय म्हटलं ई बार म्हणजेच काय आहे त्याची इलेक्ट्रिक फील्ड आहे. तर ह्या लाईन वरती एक पॉइंट आहे, त्याला आपण ए असं म्हटलं. काय पॉइंट ए आहे. ओ आणि ए ह्या दोन पॉइंट वरचं जे डिस्टन्स आहे ते आहे डिस्टन्स आर. हा पॉइंट ए ओ पासून आर इतक्या डिस्टन्स वरती आहे. हा ओ पॉइंट आहे आणि हा ए पॉइंट आहे. दोघांमधलं जे डिस्टन्स आहे दोन पॉइंट मधलं ते आहे स्मॉल आर. वी नीड टू डिटरमाइन पोटेन्शियल ॲट पॉइंट ए ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम इट. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आपल्याला ए पॉइंट वरती त्याचं काय पोटेन्शियल आहे, त्याची पोटेन्शियल जी काय आहे ती ए पॉइंट वरती किती आहे ते आपल्याला फाइंड करायचे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉइंट ए इज अमाऊंट ऑफ वर्क पर युनिट चार्ज. म्हणजेच ए वरचं जे काही पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल आपण कशाने डिनोट करतो, व्ही न. व्ही इज इक्वल टू काय अमाऊंट ऑफ वर्क डन दॅट इज डब्ल्यू डिवायडेड बाय क्यू. म्हणजेच ए वरती जे काही पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल किती अमाऊंटचं आहे, तर ते अमाऊंट कितीच आहे, वर्क डन पर युनिट चार्ज. डब्ल्यू काय म्हणजे काय वर्क डन, क्यू म्हणजेच काय चार्ज, म्हणजेच वर्क डन पर युनिट चार्ज. म्हणजेच आपल्याला ए वरती किती पोटेन्शियल आहे ते फाइंड करायचं आहे. एम विथ द इंटरमिडिएट पाथ बिटवीन पॉइंट ए अँड इन्फिनिटी. इथे एक पॉइंट आहे, तो पॉइंट आहे एम. आता दुसरा एक चार्ज आहे काय, तर दुसरा एक चार्ज आहे पॉझिटिव्ह क्यू. तो ओ पासून किती अंतरावरती आहे, इन्फायनाइट डिस्टन्स वरती आहे. मग ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे काय होतंय, तो जो चार्ज आहे तो डिस्टन्स मूव्ह करून कुठपर्यंत आलाय, पॉइंट एम पर्यंत. म्हणजे एम हे काय आहे, एम बी द इंटरमिडिएट पाथ बिटवीन पॉइंट ए अँड इन्फिनिटी. ए पासून इन्फिनिटी पर्यंतचा तो काय आहे, पाथ आहे. मग ओ पासून एम पर्यंत जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन ओ अँड एम इज द, किती डिस्टन्स आहे दोघांमध्ये, ओ पासून एम पर्यंत डिस्टन्स किती आहे, एक्स इतका. दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, एक्स आहे. हिअर द अमाऊंट ऑफ वर्क डन इज गिवन बाय. मग अमाऊंट ऑफ वर्क डन कसं फाइंड करायचं, आपल्याला माहिती आहे ए वरती पोटेन्शियल आहे व्ही इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय क्यू. हे आहे ए वरचं पोटेन्शियल. मग आपल्याला डब्ल्यू फाइंड करायचं आहे. डब्ल्यू म्हणजेच काय, अमाऊंट ऑफ वर्क डन. मग अमाऊंट ऑफ वर्क डन कसं फाइंड करणार, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ इंटू डीएक्स. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ इंटू डीएक्स. आता इथं मायनस साईन का आली, निगेटिव्ह साईन का आली, कोण सांगतंय इथं निगेटिव्ह साईन का आली, कोण सांगतंय. निगेटिव्ह साईन का दिली तर, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ एक्स. मायनस का, ते चार्ज मूव करते ना. कुठं मूव करतोय, फोर्स कर, कुठं मूव करतोय तो चार्ज, फोर्स कडे मूव करते मॅम ते. आता इथं एक पॉझिटिव्ह क्यू आहे, आपण ह्याच्या आधी पण बघितलं होतं. इथं सुद्धा काय आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. दोघांमध्ये रिपल्शन व्हायला पाहिजे पॉझिटिव्ह चार्जेस असल्यामुळं. पण ह्या केसमध्ये काय होतंय, हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो सुद्धा
ह्या डायरेक्शन कडे जातोय, म्हणजे ह्या पॉझिटिव्ह कडे जातोय, दोघं एकमेकांकडे अट्रॅक्ट व्हायला चालले. पण ह्याची डायरेक्शन कुठे होती, अशी असायला पाहिजे होती. ऍक्च्युअल ह्याची डायरेक्शन कशी असायला पाहिजे होती, ह्या बाजूला असायला पाहिजे होती. पण तो ह्या डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शनला हा चार्ज जातोय. स्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट तो काय करतोय, मूव्ह करतोय. त्यामुळं विरुद्ध दिशेला अपोजिट डायरेक्शनला जातोय, म्हणून आपण हे साइन काय इंडिकेट करतं, तर त्याची अपोजिट डायरेक्शन इंडिकेट करतं. मायनस साइन आपण का देतो, कारण तो चार्ज अपोजिट डायरेक्शनला चाललाय, म्हणून मायनस साइन दिलं. जर तो चार्ज इकडच्याच डायरेक्शनला चालला असता, इक्वल डायरेक्शनला चालला असता, तर इथं प्लस साइन आली असती, म्हणजे फक्त एफ इंटू डीएक्स असं आलं असतं. पण हा चार्ज काय करतोय, ह्या साईडला न जाता तो उलटा चाललाय, म्हणून आपण तिथं काय दिलंय, मायनस एफ एक्स असं दिलं. लक्षात आलं. dw इज इक्वल टू वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू काय आहे, डिस्प्लेसमेंट झाली. dx म्हणजेच काय, त्यानं किती डिस्प्लेस केलं एम कडून एन कडं, इतकं त्याचं काय झालं, डिस्प्लेसमेंट. हे दोघांमधलं काय आहे, dx. दोघांमधलं डिस्प्लेसमेंट म्हणजे ते dx. तर आता फोर्स एफ, आपल्याला फोर्सचं व्हॅल्यू फाइंड करायचे. फोर्सची व्हॅल्यू ह्याच्या आधी आपण फाइंड केली होती. काय, फोर्स इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू क्यू डिवायडेड बाय आर इंटू क्यू डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. क्यू डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. मग आता ह्याच्यामध्ये क्यू म्हणजेच काय, तर क्यू इज द अमाऊंट, चार्ज आहे. क्यू म्हणजेच काय, चार्ज. आणि एक्स काय आहे, डिस्टन्स बिटवीन ओ अँड एम. ओ मधलं आणि एम मधलं डिस्टन्स काय आहे, एक्स. त्या डिस्टन्सचा स्क्वेअर. मग आता हे झालं 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू इंटू क्यू डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. हा आपला एफ आहे. मग ह्या एफ ची व्हॅल्यू आपण कशात पुट करायची, ह्या एफ मध्ये. इथं आपण काय करूया, ते एक्स ची व्हॅल्यू पुट करूया. म्हणजेच आपल्याला काय काढायचं लागेल, त्याचं इंटिग्रेशन फाइंड करायचं. इंटिग्रेशन ऑफ dw, इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत, डिस्टन्स किती होतं त्याचं, आर इन्फिनिटी टू आर. डिस्टन्स काय आहे, इन्फिनिटी टू आर इतकं काय आहे त्याचं डिस्टन्स आहे. लिमिट आहेत त्याचे. dw अमाऊंट ऑफ वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन्फिनिटी टू आर मायनस एफ इंटू डीएक्स. काय केलंय, फक्त ह्याला इथे एक इंटिग्रेशन लावलंय, इथे एक इंटिग्रेशन लावलंय, एवढंच. मग आता dw चं इंटिग्रेशन काय येईल, नुसताच w. dw चं इंटिग्रेशन फक्त w येईल. आता इथं हे ह्याच्यामध्ये आपण 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू एक्स 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू क्यू अपॉन क्यू स्क्वेअर एक्स स्क्वेअर ही व्हॅल्यू एफ मध्ये पुट करूया. काय येईल बघा, इथं इंटिग्रेशन ऑफ किती, इन्फिनिटी टू आर मायनस 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू क्यू डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. हे झालं. आता आपल्याला काय करायला लागेल, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट काय आहे, कॉन्स्टंट टर्म आहे. त्यामुळे कॉन्स्टंट टर्म कायम आपण काय घेतो, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतो. w इज इक्वल टू मायनस 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू इंटिग्रेशन ऑफ इन्फिनिटी टू आर. काय राहिलं, क्यू सुद्धा काय आहे, कॉन्स्टंट आहे, तो सुद्धा आपण काय घेतला, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतला. उरलं फक्त काय, 1/x स्क्वेअर इंटू डीएक्स. ही टर्म फक्त उरली. आता आपण असं करू शकतो की नाही, एक्स स्क्वेअर कुठे घेऊ शकतो आपण, न्यूमरेटरला घेऊ शकतो. म्हणजेच काय होणार आहे, एक्स स्क्वेअरचा एक्स रेस टू -2 ते आपण न्यूमरेटरला घेऊया. w इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन्फिनिटी टू आर, सॉरी हे राहिलेलं याचं, मायनस क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू इंटिग्रेशन ऑफ इन्फिनिटी टू आर. हे एक्स स्क्वेअर आपण काय करणार आहे, ह्या 1च्या जागी लिहिणार आहे.
म्हणजेच एक्स रेस टू मायनस टू होईल. हा एक्स 2 आहे, वरती गेल्यानंतर -2 होतं इंटू dx. आता आपण ह्याचं इंटिग्रेशन सहज फाइंड करू शकतो. काय येईल इंटिग्रेशन बघा. कोण सांगतं इंटिग्रेशन त्याचं? इंटिग्रेशन सांगा. -1 divided by काय इंटिग्रेशनचा फॉर्म्युला? एक्स रेस टू एन, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एक्स रेस टू एन x प्लस raised to अपॉन एन प्लस वन. plus 1 divided n plus 1. आता ह्याच्यामध्ये सांगा, आता एनच्या जागी -2 पुट करायचं. x raised to -2 plus 1 divided by -2 plus 1. एक्स रेस टू -2 प्लस 1 डिवायडेड बाय -2 प्लस 1. हे झालं त्याचं इंटिग्रेशन. तर हे काय आलं -q अपॉन 4π आणि त्याचे लिमिट लिहा इन्फिनिटी टू r 4π एप्सिलॉन नॉट इंटू ब्रॅकेट किती एक्स रेस टू -2 प्लस 1 म्हणजेच एक्स रेस टू -1 डिवायडेड बाय -1 इन्फिनिटी टू r. आता w इज इक्वल टू -q अपॉन 4π एप्सिलॉन नॉट. आता इथं आता काय एक्स रेस टू -1 आहे, मग आपण ह्याला डिनॉमिनेटरला परत घेऊ शकतो. काय होईल मग? हा -1 चं मायनस साईन इथं आली. हे एक्स रेस टू -1 आहे, त्याला आपण एक्सला परत डिनॉमिनेटरला घेऊन घेतल्यानंतर हा वरचा मायनस निघून जाईल, म्हणजेच 1 अपॉन एक्स. लक्षात आलं? आपण एक डिनॉमिनेटरची व्हॅल्यू न्यूमरेटरला गेल्यानंतर किती वरती काय होतं, पॉवर मायनस होते त्याची. परत तो जो टर्म आहे ती परत आपण डिनॉमिनेटरला घेतली तर परत त्याच्यावरचा मायनस साईन काय जातो, निघून जातो. म्हणजेच एक्स वरचा मायनस साईन निघून गेला कारण आपण त्याला डिनॉमिनेटर घेतलं. आणि ही मायनस साईन कुठली, तर हे -1 आहे, हे -1 इथं घेतलं. लिमिट आहे इन्फिनिटी टू r. आता आपण लिमिट पुट करूया. एक्सच्या जागी आधी r पुट करायचा, मायनस इन्फिनिटी पुट करायचा. काय येईल बघा, w इज इक्वल टू मायनस, आता हा मायनस आणि हा मायनस काय होऊन जाईल, निघून जाईल, म्हणजे तिथं प्लस होऊन जाईल त्याचं. म्हणजे म्हणून इथं आपण काय घेतलं बाय 4π एप्सिलॉन नॉट इंटू ब्रॅकेट 1 अपॉन r -1 अपॉन इन्फिनिटी. एकदा एक्सच्या जागी r पुट केला, मायनस साईन दिली, परत एक्सच्या जागी आपण काय पुट केलं, इन्फिनिटी पुट केलं. वरचं जे असतं ते पहिल्यांदा पुट करायचं, नंतर इन्फिनिटी जे असतं ते लास्टला पुट करायचं. 1 अपॉन r -1 अपॉन इन्फिनिटी. मग आता 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजेच काय असतं, 0. हे एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं जिथं 1 अपॉन इन्फिनिटी टर्म येईल ना ती डायरेक्ट काय करायची, 0 करून टाकायची. कारण 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजेच काय असतं, 0 असतं. मग हे पूर्ण टोटल टर्म काय झाली, 0 झाली. म्हणजे w इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, q डिवायडेड बाय 4π एप्सिलॉन नॉट इंटू r. हे r इकडं मल्टिप्लाय केलं आपण. ही कारण ही टर्म टोटल काय झाली आपली, 0 झाली. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, w इज इक्वल टू q डिवायडेड बाय 4 नॉट इंटू r. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. हे काय आहे, धिस इक्वेशन इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ऍट ए. हे म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ऍट पॉइंट ए. आपल्याला काय फाइंड करायचं होतं, त्या लाईन वरती तो ओ पॉइंट होता, इथं ए पॉइंट होता, आणि ए पॉइंट वरती किती पोटेन्शियल आहे ते आपल्याला फाइंड करायचं होतं. मग ए पॉइंट वरती किती पोटेन्शियल आहे, w इज इक्वल टू q डिवायडेड बाय 4π एप्सिलॉन नॉट इंटू r इतकं काय आहे, पोटेन्शियल आहे. मग आपल्याला हे पण बघितलं होतं आपण, काय पोटेन्शियल हे काय आहे, पोटेन्शियल इज इक्वल टू अमाऊंट ऑफ वर्क डन. म्हणजेच v इज इक्वल टू w इज इक्वल टू म्हणजेच काय, वर्क डन इज इक्वल टू अमाऊंट ऑफ पोटेन्शियल इज इक्वल टू काय येणार आहे, q डिवायडेड बाय 4π एप्सिलॉन नॉट इंटू r. मला इक्वेशन घेऊन द्या. v आणि w काय आहेत, इक्वल आहेत, म्हणून v इज इक्वल टू सुद्धा काय आला, q इज इक्वल टू 4π एप्सिलॉन नॉट इंटू r.
हे झालं आपलं अमाऊंट ऑफ वर्क, काय ते अमाऊंट ऑफ पोटेन्शियल ऍट पॉइंट ए पॉइंट वरचा पोटेन्शियल. मग जे पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल्स असतात, पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल्स म्हणजे ज्या पार्टिकल्स वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे ते काय करतात, पॉझिटिव्ह पोटेन्शियल प्रोड्यूस करतात. ते काय करतात, पॉझिटिव्ह पोटेन्शियल प्रोड्यूस करतात. आणि जे निगेटिव्हली चार्जड पार्टिकल आहेत, म्हणजे ज्या चार्जेस वरती निगेटिव्ह चार्ज आहे, ज्या पार्टिकल्स वरती निगेटिव्ह चार्ज आहेत, असे चार्जेस कोणता पोटेन्शियल प्रोड्यूस करतात, निगेटिव्ह पोटेन्शियल. पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल्स पॉझिटिव्ह पोटेन्शियल प्रोड्यूस करतात, निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स निगेटिव्ह पोटेन्शियल प्रोड्यूस करतात. मग जर आर हे डिस्टन्स इन्फायनाइट असेल, म्हणजे ए हा पॉइंट इन्फायनाइट डिस्टन्स वरती असेल, तर आधी आपण आपला ए पॉइंट कुठं होता, ओ पासून आर, इथं ओ पॉइंट होता आणि इथं ए पॉइंट होता. दोघांमधला डिस्टन्स किती आहे, आर इतकं डिस्टन्स आहे. पण ए पॉइंट जर ओ पासून इन्फायनाइट डिस्टन्स वरती असेल, दोघांमधलं डिस्टन्स इन्फिनिटी इतकं असेल, तर आरच्या जागी आपण इन्फिनिटी पुट करू शकतो. काय येईल बघा, ते जर हे आर इज इक्वल टू जर इन्फिनिटी असेल, तर व्ही इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय 4πε0 इंटू आर. आता आर म्हणजेच काय, इन्फिनिटी आहे, म्हणून आपण आरच्या जागी इन्फिनिटी, म्हणजेच 1/∞. ह्यालाच आपण जर 1/∞ केलं